तर महायुतीच्या सभांना 1,00,000 लोक आले तरच आमदारकीची उमेदवारी मिळेल, अन्यथा उमेदवारी देण्याबाबत विचार होईल, असा खळबळजनक इशारा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दिलाय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या 20 ऑगस्टपासून मराठवाड्यात सभा होणार आहे। त्यापूर्वी संभाजीनगरमध्ये महायुतीची बैठक झाली आणि या बैठकीत बोलताना सामंतांनी हे वक्तव्य केले। सामंतांच्या या इशाऱ्याने इच्छुक उमेदवार आणि विद्यमान आमदारांमध्ये मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे। हा दौरा जो आहे हा आता कार्यकर्त्यांनी ज्या योजना पोचवल्या आहेत त्याच्यातनं लोक आपल्याकडे किती येतात हे बघण्यासाठी 3 नेत्यांनी घेतलेला हा दौरा आहे। त्याच्यावर प्रत्येकाचं गणित कळणार आहे। जे माझ्या रत्नागिरी मतदारसंघामध्ये येतील आणि मी जर 2-4 हजारच लोक गोळा करू शकलो तर 3 नेते नक्कीच माझा विचार करणार आहेत। पण हे ज्यावेळी 3 नेते येतील आणि मी 1,00,000 लोक उपस्थित ठेवेल त्यावेळी महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्याशिवाय दुसरा पर्याय असू शकणार नाही। पण ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत की नाही, आपण फक्त कारण शोधत असतो। मला असं वाटतं की हे सगळे नेते मंडळी इथे जे आलेली आहेत त्यांनी देखील आता पुढाकार घेतला पाहिजे।